नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर पल्लवी खैरनार। आज आहे वर्ल्ड सिकल सेल डे आणि सिकल सेल काय आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर सिकल सेल या आजारामध्ये सिकल या शब्दाचा अर्थ होतो कोयत्याप्रमाणे। तर आपल्या ज्या नॉर्मली आरबीसी असतात त्यांचा ओव्हल शेप असा आजार असतो, पण सिकल सेल या आजारामध्ये त्यांचा आकार कोयत्याप्रमाणे होतो, त्यामुळे आपण त्याला सिकल सेल म्हणतो। तर तुम्हाला सिकल सेल आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण एक रक्ताची तपासणी करत असतो। आजकाल प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ही तपासणी मोफत केली जात आहे। तर तुमचं ब्लड सॅम्पल घेतलं जातं, त्याची सोल्युबिलिटी टेस्ट केली जाते किंवा इलेक्ट्रोफोरेसिसने आपण हे जाणून घेऊ शकतो की तुम्ही सिकल सेल वाहक आहात की पीडित आहात। याचे दोन प्रकार आहेत। जर तुम्ही वाहक असाल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला मेडिसिनची गरज नाहीये, तुम्ही नॉर्मल आयुष्य जगू शकतात। पण जर तुम्ही पीडित असाल तर तुम्हाला आपण एक फॉलिक ॲसिडची प्लेन गोळी जी असते ती दिली जाते। ती रोज तुम्हाला आयुष्यभर घ्यायची आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त पाण्याचा वापर करायचा आहे। तुम्हाला उन्हामध्ये जाणं टाळायचं आहे, जे कष्टाचं खूप काम आहे ते करणं टाळायचं आहे आणि स्वतःची काळजी घ्यायची आहे। जर तुम्हाला बरं वाटलं नाही, ताप वगैरे वाटला, हिवतापसारखे तुम्हाला काही जर सिम्पटम्स असले तर तुम्ही जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊ शकता, आरएचला भेट देऊ शकता किंवा तुम्ही सिव्हिलला भेट देऊ शकतात। तर जर तुम्ही नॉर्मल असाल, जर तुमची टेस्ट नॉर्मल आली तर तुम्हाला असं व्हाईट कलरचं कार्ड दिलं जातं। जर तुम्ही पीडित असाल तर तुम्हाला हे जे पिंक कलरचं कार्ड आहे ते दिलं जातं आणि जर तुम्ही वाहक असाल तर तुम्हाला येलो कार्ड दिलं जातं। आणि यावरून आपल्याला काय लक्षात येतं की समजा तुम्ही सिकल सेल वाहक असाल तर तुम्ही नॉर्मल व्यक्तीसोबत लग्न करू शकतात, पण जर तुम्ही सिकल सेल पीडित असाल तर तुम्ही नॉर्मल व्यक्तीशीच लग्न करायला पाहिजे। दोन सिकल सेल वाहक रुग्ण, दोन सिकल सेल पीडित रुग्ण किंवा एक सिकल सेल वाहक आणि एक पीडित यांनी एकमेकांशी लग्न करणं टाळणं हेच ह्या आजाराला टाळण्याचं एक उत्तम उपाय आहे। म्हणजे जर आपल्याला हा आजार कमी करायचा असेल, जर आपल्याला याचं प्रमाण कमी करायचं असेल तर एका सिकल सेल वाहक रुग्णाने पीडित रुग्णाशी लग्न न करणं, एका सिकल सेल पीडित रुग्णाने पीडित रुग्णाशी लग्न न करणं आणि एक वाहकने पीडितशी लग्न न करणं हा अवेअरनेस असणं खूप महत्त्वाचं आहे। मग लग्न करण्याआधी तुम्ही सिकल सेलची तुमची तपासणी करून घ्या, समोरच्याची तुम्ही टेस्ट काय आली हे ते जाणून घ्या आणि जर तुम्ही ते वाहक असतील तर ते नॉर्मल व्यक्तीशी लग्न करू शकतात, ते पीडित असतील तरी ते नॉर्मल व्यक्तीशी लग्न करू शकतात आणि एक तुम्ही सुंदर नॉर्मल आयुष्य जगू शकतात। त्यात घाबरण्यासारखं काही नाही आहे। हा जेनेटिक आजार आहे, यावर आपण काही करू शकत नाही आहे। आपण फक्त आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो, एक फॉलिक ॲसिडची टॅबलेट रोज घेऊ शकतो आणि दर महिन्याला 2 महिन्याला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येऊन तुम्ही तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण बघू शकतात आणि जास्तीत जास्त पाण्याचा इंटेक वाढवू शकतात। अशा प्रकारे तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला हवी आणि जास्तीत जास्त लोकांना याचा अवेअरनेस देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून लोकांमध्ये जी सिकल सेलची भीती आहे ती दूर होईल आणि कळत न कळत भोळ्यापणाने लोक जसं दोन सिकल सेल रुग्ण एकमेकांची लग्न केल्यामुळे त्याचं प्रमाण जे वाढत आहे ते कमी करणं आपल्याला खूप गरजेचं आहे। कारण की यामुळे काय होतंय की त्यांच्या मुलांना हा आजार पुढे जात आहे आणि त्याचं प्रमाण नंदुरबार जिल्ह्यात कमी होत नाही आहे आणि त्याचा त्रास आपल्या लोकांना होतोय। तर ते टाळण्यासाठी आपण काय करू शकतो हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत तुम्हाला माहीत नाही आहे की सिकल सेल काय आहे, मी कोणाशी लग्न करू शकतो, मी नाही करू शकत, तर हे टाळणं थोडंसं अवघड होईल। म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा आणि थोडंसं आपण सुद्धा त्याबद्दल अवेअर व्हा आणि बस हेच सांगायचं होतं। सो आज आहे 19 जून, आपण सिकल सेल डे मनवत आहोत आणि त्या संदर्भात हा व्हिडिओ तयार केला आहे। बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।